आहे आपला संघ आहे आणि नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनंती असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली गोस टू बाय चंद्रकांत पाटील चंद्रकांत दळवी आहेत दिनकर मामा यांना विनंती असेल की या फायनलच्या मॅन ऑफ द मॅच दिला जातोय दिनकर मामाच्या हस्ते चंद्रकांत दळवी नक्कीच आणि इथून आपण बघतोय सध्या आचळे संघ आपण खुर्चीमध्ये बसायचं आहे विशाल पाटील असतील संपूर्ण टीम असतील आणि आदरणीय सन्मानी या गावातील भूपेजी पाटील बाबूदादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे भूपेजी पाटील बाबूदादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे नक्कीच आपण विनंती असेल या स्पर्धेसाठी एक मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान केलं जात आहे मयूरजी पाटील यांचा आपण स्वागत सन्मान केला जातोय विनंती असेल पवन पाटील पवन पाटील मला वाटते दीपकजी गावडे आपण सन्मान करायचा आहे ते म्हणजे मयूर पाटील यांचा तुमच्या हस्ते केला जाईल समोर समोर इथून स्वागत सन्मान केलं जातं या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान देणगी स्वरूपात आपण मोलाचं योगदान होतं मयूर पाटील यांचा इथून स्वागत सन्मान केला जातोय भूपीजी पाटील बाबूदादा विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय बाबूदादा यांना विनंती असेल की व्यासपीठावरती यायचं आहे त्यानंतर या स्पर्धेसाठी योगदान आत्माराम राजाराम पाटील संजीवनी ऑप्टिक्सचे मालक आहेत विनंती असेल की यायचं आहे आमच्या व्यासपीठावरती आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचं आहे आणि नक्कीच या स्पर्धेसाठी एक मोलाचं योगदान आणि नक्कीच आपण अजून एक सन्मानाच्या दिशेने जातोय या आजच्या दिवसामध्ये जी आपण कोलबी आपण आज कोलबी खाली कोलबीची भाजी बनवली होती ती कोलबी पूर्ण स्पॉन्सर केली होती आजच्या दिवसासाठी तर राजू भोईर यांचा आपण स्वागत सन्मान करतोय कारण महत्वाची बाब आहे राजू भोईर यांचा स्वागत सन्मान केला जाईल मी विनंती करेन सूरज आज बर्थडे बॉय आहेत सूरज यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल राजू भोईर यांचा आज संपूर्ण दिवसामध्ये जी कोलबी आपण खाली ती कोलबी स्पॉन्सर केली होती राजू भोईर यांच्या मार्फत आज बर्थडे बॉय आहेत आज वाढदिवस आहे की आपण जर बघितलं ना तर सन्मान आपण सन्मान करणार आहेत नक्कीच या व्यासपीठावरती अजून एक आहेत की ज्याने स्पर्धेसाठी योगदान केलंय ते भीमसेन पाटील यांचा सत्कार सन्मान केला जाईल भीमसेन पाटील या स्पर्धेसाठी एक मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी केलंय मी विनंती करेन आपल्या गावातील डॉक्टर पाटील आहेत पांडुरंग पाटील
या संघाचे कर्णधार आहेत आणि त्यांच्या हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल. विनंती असेल आत्माराम राजाराम पाटील. अजून एक माजी उपसरपंच या गावातील विनायक मुकुंद पाटील असतील तर त्यांनी यायचं आहे आमच्या व्यासपीठावरती. विनायक मुकुंद पाटील आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय सन्माननीय प्रदीपजी पाटील, खंदरपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व प्रदीपजी पाटील. प्रदीपजी पाटील असतील तर यायचं आहे. त्यानंतर बॉबी दादा देवेंद्र पाटील या स्पर्धेसाठी एक मोलाचं योगदान आहे, यायचं आहे आमच्या व्यासपीठावरती. स्वागत सन्मान केला जाईल. चला देवेंद्र पाटील यांचा स्वागत सन्मान केला जातोय. मी विनंती करेन मंगेश पाटील, मंगेश पाटील यांच्या हस्ते इथून स्वागत सन्मान करावं. देवेंद्रजी पाटील थोडंसं यायचं आहे पुढे. आपण आपला स्वागत सन्मान या स्पर्धेसाठी एक मोलाचं योगदान केलं जाते. मंगेशजी पाटील यांच्या हस्ते हा स्वागत सन्मान केला जातोय. भावेशजी म्हात्रे आणि निषाद किणी, भावेशजी म्हात्रे आणि निषाद किणी या मैदानासाठी एक चांगलं मैदान, चांगली आउटफील्ड बघितली आपण. तर त्या मैदानाला चांगलं बनवण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध केली होती टँकरच्या माध्यमातून. तर विनंती असेल भावेशजी म्हात्रे आणि निषाद किणी असतील तर त्यांनी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर आपण जे कटआउट्स बघितले, जिथून आपण पूर्ण सामना मंडपात बसून बघितला, तर या मंडप डेकोरेटर्स साईप्रीत मंडप डेकोरेटर्सचे जे मालक आहेत, विनंती असेल जगदीशजी गावडे आणि विक्रमजी पाटील आपण यायचं आहे. आपण इथून स्वागत सन्मानाच्या दिशेने जाणार आहेत. चला जगदीशजी गावडे असतील आणि विक्रम पाटील असतील, यायचं आहे. आपले मंडप डेकोरेटर्स कुठे आहेत? त्यानंतर या मैदानावरती 2 दिवस ज्याने प्रत्येक कटआउट्स मध्ये खुर्च्या बसवल्या, या मैदानाची प्रत्येक वेळी त्यांनी कामं केलीत, असे आम्ही अजून एक माणसाचा सत्कार केला जातोय की महत्वाचं असते ते. आपण टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो, आपण आपल्या ज्या टीम्स असतात त्या टीम्स मध्ये आपण त्या याच्यामध्ये असतो, पण ग्राउंडची साफसफाई, ग्राउंड मध्ये प्रत्येक कटआउट्स मध्ये ज्या खुर्च्या बसवण्याचं काम केलं असेल तर बाबू याला मी विनंती करेन की आपला सुद्धा सत्कार केला जाईल. बाबू यांनी यायचं आहे मंचावरती. बाबू यांनी यायचं आहे, कारण याच्यासाठी ताल्या झाल्या पाहिजेत, कारण आपल्या मंडपामध्ये ज्या खुर्च्याची सोय केली असेल 2 दिवसामध्ये त्या माणसाने केले. विनंती असेल आदरणीय सन्माननीय आचोले गावातील एक गोड व्यक्तिमत्व विजयजी पाटील यांच्या हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल. विजयजी पाटील यांच्या हस्ते हा सत्कार केला जाईल. माणूस कसाही असो, पण माणूस हा मेहनती असला पाहिजे हे या माणसाने दाखवून दिले. शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान केला जातोय. आणि अजून एक व्यक्तिमत्व विनंती असेल ज्ञानेश्वर पाटील खंद्रपाडा, ज्ञानेश्वर पाटील जिथे असतील त्यांनी यायचं आहे आमच्या. त्यानंतर प्रकाश गरत, सध्या सुरेश गरत आहेत, सुरेश गरत यांना विनंती असेल, प्रकाश गरत यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी एक मोलाचं योगदान होतं. राजीव भोईर यांना विनंती करेन. प्रकाश गरत यांचा जे सन्मान चिन्ह आहे, जो मान सन्मान आहे तो आम्ही सध्या त्यांच्या मोठ्या बंधूंना देतो. राजीव भोईर. त्यानंतर प्रदीप पाटील असतील तर यायचं आहे आमच्या व्यासपीठावरती. प्रदीप पाटील खंदरपाडा. जगदीशजी भोईर विटभट्टीचे मालक खंदरपाडा यायचं आहे. त्यानंतर जीवदानी मेडिसिन सप्लायर अवधेशजी भाई, त्यानंतर निझॉन मेडिकल रत्नेशजी आणि अकबर शेख, त्यानंतर झेन फास्ट फार्मास्युटिकल भरत पाटील अर्नल आहे, जर आले असतील तर यांनी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर
जी आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी, त्यानंतर 2 दिवसाचा तांदूळ जो त्यांनी स्पॉन्सर केला होता, मॅन ऑफ द मॅचची जर्सी स्पॉन्सर केली होती, त्यांचा सुद्धा इथे स्वागत सन्मान केला जाईल. मंगेशजी पाटील यांचा स्वागत सन्मान करायला मी विनंती करेन. या मंडळाचे अध्यक्ष, आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवंतदादा पाटील, मोलाचं योगदान आहे. मोलाचं योगदान आपण याचा मान सन्मान करणं गरजेचं आहे. अध्यक्ष पाटील, अध्यक्ष भगवंतदादा पाटील यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. नक्कीच अजून एक सन्मान आपण ज्या ट्रॉफीज बघतो ना, ज्या ट्रॉफीज स्पॉन्सर केल्यात या गावातील एक गोड व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव आहे डॉक्टर पांडुरंग पाटील, यांचं सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल. या ट्रॉफी स्पॉन्सर केल्याबद्दल मी विनंती करेन प्रभाकरजी होगे, कोपरी गावातील माजी प्रभाकरजी होगे असतील, आपण डॉक्टर यांचा मान सन्मान करावा. सोनिया पाटील यांना विनंती असेल आणि त्यानंतर यायचं आहे पुढे. सोनिया पाटील, डॉक्टरजी सोनिया पाटील, एक मिनिट. ज्या ट्रॉफी आपण पाहतो ते आपल्याला दिल्या गेल्या होत्या दामोदर रामा पाटील यांच्या स्मरणार्थ डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांचे वडील होते, त्यांच्या माध्यमातून मात्र खास करून या स्मरणार्थ दिल्या गेल्या आहेत. तर ही ट्रॉफी मात्र दिली खास करून आपण सन्मान त्यांचा करतो या ठिकाणी. आणि या सन्मान करतात आदरणीय प्रभाकर जोगेश साहेब यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होतोय. या ठिकाणी आपण पाहू शकता डॉक्टर सोनिया आणि डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांचा सन्मान आहे. नक्कीच. आणि ज्यामध्ये शनिवारच्या दिवशी जी चिकनची सोय उपलब्ध केली होती, म्हणजे चिकन प्रोव्हाइड केलं होतं शनिवारचं संपूर्ण दिवसामध्ये, तर ते चिकन प्रोव्हाइड केलं होतं राजाराम पाटील बंडू दादा. रविवारच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी जे चिकनचं अवेलेबल केलं होतं संपूर्ण दिवसाचं, तर राजाराम पाटील बंडू दादा यांच्याकडनं यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. सध्या नाही आहेत, पण मी विनंती करेन परशुराम म्हात्रे त्यांच्या इथून जवळ एकदम मित्र आहेत आणि त्यांचा आपण त्यांच्या हस्ते करण्यात येतोय. विनंती असेल मयूर पाटील आपण राजाराम पाटील ज्यांनी रविवारच्या दिवसामध्ये संपूर्ण चिकन उपलब्ध केलं होतं, तर त्यांचा इथे स्वागत सन्मान करतोय. नक्कीच इथून राजाराम पाटील आणि नक्कीच आणि आपण ज्यांच्या गाण्याच्या नादावरती आपण नाचलो म्हणजे एन्जॉय केला, शेवटच्या जो मुमेंट होता आपला तो एन्जॉय केला आचोळे संघाने आणि सर्व संघाने एन्जॉय केलं. तर डीजे वादकाचा आपण इथून स्वागत सन्मान करतोय. विशालजी कांबिरे यांना विनंती असेल की आपण यायचं आहे. विनंती असेल आदरणीय सन्माननीय शिरगाव गावातील एक गोड व्यक्तिमत्व दिनकर मामा यांच्या हस्ते हा डीजे विशाल कांबेरे यांचा आपण स्वागत सन्मान करतोय. आणखीन एक म्हणजे जे आपण 2 दिवस लाईव्ह बघितली आणि लाईव्ह बघता बघता जरा जरी इंटरनेट गेलं ना तर कमेंट्स यायच्या, अरे लाईव्ह का गेले, बंद का झाले. पण ते नेट आणि नेटकेपणाने केलंय एक व्यवस्थित रित्या 2 दिवस ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून जे चांगलं काम केलंय
विनंती असेल DBN लाईव्हचे बाबूदादा धनंजय पाटील बाबूदादा यांचा इथे स्वागत सन्मान करतोय. विनंती असेल कमलाकर म्हात्रे जय 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 हनुमान रेती बंदराचे अध्यक्ष आहेत. कमलाकर म्हात्रे साहेबांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. DBN लाईव्हच्या टीम साठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या DBN कारण लाईव्ह चॅनल खूप आहे. चांगल्या पद्धतीचं आपल्याच परिसरातील आपल्या नारंगी गावचे सुपुत्र आहेत आणि एक छोटासा प्रयोग केला होता DBN लाईव्ह न, परंतु आज इतक्या उंचीवरती पोहोचलेले आहेत. 50,000 लाईव्हचा जो सबस्क्रायबरचा आकडा आहे तो त्याने नुकताच पार केलेला आहे. भविष्यामध्ये 1 लाखाच्या देखील बाहेर आपण जाणार आहोत आणि DBN लाईव्हचे जे सर्व सदस्य आहेत प्रवीण पाटील बाबू यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. केबल आहेत, आज कॅमेरामॅन केवल होते, कालच्या दिवसामध्ये कॅमेरामॅन रोहित होते. थँक्यू प्रवीणजी पाटील, आपल्या मनापासून आभार. नक्कीच. आणि जेव्हा म्हणजे समालोचकाचा पाठीचा कणा जो गुणलेख असतो जो स्कोरर असतो मग स्कोररचं काम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडलंय. तर विनंती असेल दिगंबर म्हात्रे असतील, त्यानंतर मयूर कांबेरे असतील आणि त्यानंतर भावेश पाटील, आम्ही तिघांनाही इथून बोलवतोय. दिगंबर म्हात्रे दिगंबर येईल, भावेश येईल आणि मयूर येईल. मयूर, दिगंबर आणि भावेश हे तिन्ही अशी व्यक्तिमत्व आहेत की दिवसभर म्हणजे 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त इथे बसले होते. तर तिघांचा सन्मान होणार आहे. मयूर, भावेश आणि दिगंबर. मी महेश पाटील यांना विनंती करतो, शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघाचे अष्टपैलू खेळाडू आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. मयूर कांबीरे, दिगंबर म्हात्रे आणि भावेश पाटील खूप चांगल्या प्रकारे स्कोरिंग ज्याने केलेल्या टाळ्यांचा गजर या गावच्या तरुणांसाठी होणार आहेत. आणि स्कोरर चांगले असले तर समालोचकही चांगलं बोलू शकतात. त्यामुळे मनापासून धन्यवाद. दिगंबर आमच्यापर्यंत खूप माहिती पोहोचत होते, भावेशही आमच्यापर्यंत माहिती पोहोचत होते. आणि त्यानंतर जे तिन्ही पंच आहेत थोडस आपण पंचांचं नाव ठेवून केलं होतं. एका बाजूला या संपूर्ण अग्रिकुली सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये जे पंच नेहमी आपण राहिलेले आहेत त्या पंचांना पाहिलेले आहेत. नालासोपाराचे संजय मेहरा सर, संजय मेहरा सर आपण यायचं आपला सन्मान केला जाणार आहे. संजय मेहरा सरांचा सन्मान करणार मी या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर पांडुरंगी पाटील यांना विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून आपण सन्मान करूयात. डॉक्टर पांडुरंगी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. संजय मेहरा सर यांचा सन्मान मात्र केला जातोय. संजय मेहरा सर आहेत त्यांचा सन्मान मात्र केला जातोय. 2 दिवस या मैदानावरती रखरखच्या उन्हामध्ये उभं राहणं हेही खायची कामं नाहीत. पण डाळ्यांचा गजर पंचांसाठी होईल. संजय मेहरा सर मॅन फ्रॉम नाळा सुपारा त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये दुसरे पंच आहेत संकेत मिराशी सर. मी संकेत मिराशी सरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो मंगेश पाटील आहेत. मंगेश पाटील यांना विनंती असेल आपण यायचंय पुढे. मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. अंपायर्स नंबर 2 म्हणून आपण ज्याला पाहिलं ते संकेत मिराशी सर आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. टाळ्यांच्या गजरामध्ये संकेत मिराशी सरांचा सन्मान आपण करूया. आता टाळ्यांसाठी टॅक्स लागतो का मला नाही माहित, पण टाळ्यांसाठी टॅक्स नाही, कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवण्याचे फायदे आहेत. टाळ्यांचा गजर सध्या होतोय. त्याच्यानंतर तिसरं थर्ड अंपायर म्हणजे 3 अंपायर्स होते या पॅनल मध्ये ते शशी मनगुले सर आहेत. मी अशोक पाटील यांना विनंती करतो अशोक आपण यायचं. अशोक पाटील या पुढे. मग तिथून प्रमोद आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. काही जण आहेत ते व्यासपीठावरती यायला बघत नाहीत. शशी मनगुले सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. शशी मनगुले सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचाही आपण सन्मान करूयात. मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार. नक्कीच. आणि आपण या 2 दिवसामध्ये ज्यांचा समालोचक ऐकलं ज्यांचं समालोचक ऐकलं ना ऐकताना खूप मजा येते का नाही? कोपरी संघ ऐकताना खूप मजा येते ना.
मग यांनी 2 दिवसामध्ये ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समालोचन केलं, कमी दिवसामध्ये ज्यांनी आपलं नाव मोठं केलं, असा कोपरी गावचा गोड आवाज धनंजय पाटील, विनंती शेल या मंडळाचे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवंतदादा पाटील, भगवंतदादा पाटील यांना विनंती असेल की धनंजय पाटील याचा स्वागत सन्मान करावा, कारण एक गोड व्यक्तिमत्व, गोड आवाज. नक्कीच धनंजय पाटील यांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. कमी वेळामध्ये ज्या माणसाने प्रगती केली तोच धनंजय पाटील सध्या आपल्याला पाहायला भेटतोय डीबीएनच्या स्क्रीनवरती. थोडस पुढे यायचंय थोडं. आणि सत्कार केला जातोय या आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवंतदादा पाटील यांच्या हस्ते हा सत्कार केला जातोय. ज्यांनी खरं तर या समालोचन कक्षामध्ये आम्हाला साथ दिली ते आमचे मित्र शेरगावचे समालोचन खेळाडू म्हणून ज्यांना पाहिलेले आपण ते मला वाटतं खेळाडू म्हणून राहण्यापेक्षा त्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये यायला हवं. ते घनश्यामजी भोईर आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर टाळ्यांचा गजर घनश्यामजी भोईर यांच्यासाठी होणार आहेत. त्यांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तिथून प्रभाकर उगे साहेब आहेत. प्रभाकर उगे साहेबांना विनंती असेल आपण यायच्या पुढे सन्मान केलं जाईल. घनश्याम भोईर व्हॉइस ऑफ शिरगाव, थोडस मध्ये यायचं इथे, थोडस या साईडला घनश्याम. माजी उपसरपंच कोपरीगावचे प्रभाकर ओगे साहेब यांच्या शुभ घनश्यामजी भोईर यांचा सन्मान आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर नितीन गावडे आणि आशिष भोईर या गावची एवन जोडी आहे, ज्यांनी 40+ क्रिकेटला आज जे सॉन्ग दिलेले आहेत ते भेट दिले गेले आहेत. तर नितीन गावडे आणि आशिष भोईर दोघांनी पुढे यायचं आहे. नितीन गावडे आणि आशिष भोईर. विजयजी पाटील आचोळ्याचे विजयजी पाटील साहेब आहेत आपल्यामध्ये. विजयदादा पाटील आपल्याला विनंती, विजयदादा पाटील आपण उभं राहायचं. आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. जे शिरगावचं पण सॉन्ग जे ऐकलंय ते ज्या व्यक्तिमत्वाने लिहिलेलं आहे ते नितीन गावडे आणि आशिष भोईर. आणि या सॉन्ग गायलंय कोणी तर नितीन गावडे यांच्या मुलीने निती गावडेनी. लेखकही घरी, गायकही घरी आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. डीजे आणि कोरोनामध्ये सर्वजण आपण तिथे कोरोनामध्ये आपल्याला सर्वजणांना खास करून वेळ नव्हता बाहेर निघण्यासाठी, बाहेर जाऊ देत नव्हते पोलीस. परंतु अशा वेळी आगरी कॉमेडी किंग म्हणून जर कोणी काम केलं असेल तर नितीन गावडे आणि आशिष भोईर आहेत. हे दोन असे कलाकार आहेत आपल्या आगरी भाषेवरती सातत्याने प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत. आणि लेखकही आहेत, प्रोड्युसरही आहेत. त्यांचा सतत सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान केला जातोय नितीनजी गावडे आणि आशिषजी भोईर ज्यांच्या माध्यमातून हे सॉन्ग भेट केले गेले आहेत, त्यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील जे सन्मानित पुढे घनश्याम जोडले जातील. अजून एक सन्मान आहे. हा सन्मान ना खूप महत्वाचा आहे. म्हणजे आम्ही हा शेवटला का ठेवला माहितीये का, कारण हा सन्मान शेवटला यासाठी ठेवलाय की ज्याने या 20 संघांना एकत्र ठेवलं, एक शब्दावरती ज्याने एकत्र ठेवलं आणि 2 दिवस या गावामध्ये आले. आपल्या आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, त्या अध्यक्ष साहेबांचा आम्ही हा सन्मान करणार. कारण हा शेवटला का केलाय माहितीये का, कारण आपण सर्व एकत्रच आहे आणि एकत्र असताना आपण हा सन्मान शेवटला यासाठी करतोय की त्यांचा प्रत्येक वेळी आणि प्रत्येक त्या स्थितीमध्ये प्रत्येक बारीकीने लक्ष असते, म्हणून हा सन्मान आम्ही शेवटला ठेवला. असं नाही आहे सन्मानही आहे, पण तो एक झाड एक रोपटं लावलं होतं. त्या रोपटाचा वटवृक्ष जर कोणी केलं असेल तर भगवान पाटील साहेबांनी केलाय. आधी म्हणजे कोपरीच्या गाव असेल, इथून आता आचोळे आहे, शिरगाव आहे, इथे बसलेले सर्वजण आहेत, म्हणजे कोपरी ठाणाही आहे. पण एकमेकांना आपण ओळखत होतो का नाही,
तेवढं नातेवाईक असतील आपल्या एकमेकांच्या गावामध्ये, पण एवढी आपली ओळख नव्हती. पण एकमेकांच्या आज जर कासारवडलेच्या गावामध्ये जरी आपले संघ गेले ना, तरी तुम्हाला तेवढा मान सन्मान आहे. कासारवडलेचं गाव जरी आपल्या गावामध्ये आलं ना, तरी तेवढा मान सन्मान आहे. हे कशामुळे झालंय? आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये झालंय. आणि त्याच्यामध्ये असणारं एक व्यक्तिमत्व, असं एक व्यक्तिमत्व आहे ज्याला नेहमीच आपण पाहिलंय. एक म्हणजे थोडस डोक्यावरती प्रेशर नाही घेत, पण कॅप त्यांच्या डोक्यावरती नेहमी असते. म्हणजे डोक्यावरती बर्फ नाही, पण कॅप नेहमी आहे साहेबांच्या. तर कॅप आहे भगवान पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मी रणजितजी किनी यांना विनंती करतोय. हा तिथून रणजितजी किनी आहेत आणि पांडुरंगी पाटील आहेत. आणि तिथून पांडुरंगी पाटील असणार आहेत. रणजितजी किनी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आहेत. प्रभाकर जोगे साहेब आहे, विजयजी पाटील आहेत, ही सोबत आहेत. पण तिथून हा सन्मान होतोय. आणि शिरगावचे सर्व संघ आहेत, सर्व खेळाडू आहेत. शिरगावचे सर्व खेळाडू व्यासपीठावर त्याचा भगवान पाटील साहेबांसोबत एक फोटो होणार आहेत. भगवान पाटील साहेब आपण थांबायचंय. भगवान पाटील साहेब आपण थांबायचंय. आता शिरगावचा सर्व संघ आहे तो इथे तुमच्या जवळ येणार आहे. त्यामुळे ही आठवण आहे, हा फोटो आहे, हा कॅप्चर केला जाणार आहे. तर शिरगावचे जे सर्व खेळाडू आहेत, 40 जे खेळाडू आहेत, ते सध्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर भगवान पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जाणार आहे. कारण ना का माहितीये का, कारण पहिलं वर्ष आहे. पहिल्या वर्षाचा उत्साह, आयोजन, नियोजन आणि जेव्हा जेव्हा आम्ही कॅप्टनला विचारत होतो ना, तेव्हा खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स येत होता की ग्राउंड खूप आहे चांगलं, पण हे आयोजन तितकंच चांगलं आहे. म्हणून आपण संपूर्ण टीम सोबत तो नक्कीच अजून एक म्हणजे या व्यासपीठावरती अजून एक आहे. या मंडळाचे सदस्य आहेत. या मंडळाचे सदस्य डोंगर जर आपण विचार केला ना, तर मंडळाचे सदस्य अर्चन मामा पाटील, अर्चन मामा पाटील, अर्चन मामा पाटील यांनी यायचं आहे. मंडळाचे सल्लागार आहेत सध्या हरिचंद्र सल्लागार. पाटील सदस्यही आहेत. त्यांचा सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आणि नुकताच त्यांची निवडही झालेली आहे. म्हणजे मंडळाच्या सल्लागारपदी निवडही केलेल्या आहेत. तर हरिचंद्र मामाचा सन्मान केला जाईल. मी डॉक्टर पांडुरंग पाटील साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. हरिचंद्र पाटील मामा यांचा सन्मान आहे. नुकताच भगवान पाटील साहेबांनी यांची त्यांची नियुक्ती आहे ती सल्लागाराच्या पदी मात्र केलेली आहे. जबाबदारी त्यांच्यावर आता मोठी आहे. तर हरिचंद्र पाटील मामा यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान करतायत डॉक्टर पांडुरंग पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान पाहायला मिळतोय. मायची ही शॉल मात्र दिली जात आहे. त्याच्यानंतर स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह दिले जात आहेत. पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू हरिचंद्र पाटील मामा, आपल्या मनापासून आभार आहेत. स्थानपन्न बाबू. नक्कीच एक छोटासा एक सन्मान राहिला होता. छोटासा नाही, काम खूप मोठं आहे. काम खूप मोठं आहे, पण एक राहिला होता. पण तो आम्हाला आमच्या लक्षात आला की या स्पर्धेसाठी ज्यांनी तेलाची सोय उपलब्ध करून दिली 2 दिवसासाठी, आम्ही त्यांचा सुद्धा सन्मान करणार. सध्या तरी सर्वांची नावं सांगत होता, ह्याचा करायचं त्याचा करायचा, पण ह्यांचा पण करायला लागेल ना. यशपाल किनी यांचा सन्मान आणि पूर्ण टीमला सहकार्य सुद्धा आहे तितकंच. तर यशपाल किनी यांचा इथे स्वागत सन्मान केला जाईल. सन्माननीय आहे. आणि यशपालजी किनी यांनी म्हणजे आतापर्यंत कधी बक्षीस लावलं नव्हतं, पण त्यांनी शिरगावला आज लावलं होतं. त्यांनी सांगितलं आयुष्यामध्ये कधी नाही लावलं, पण आज पहिल्यांदा लावलं. पहिल्यांदा का लावलं? तेही संघाचा हिस्सा आहेत, पण ते नाही कळले. परंतु आज व्यासपीठावरील सर्व जे मान्यवर येणार त्यांचं स्वागत सन्मान आणि प्रत्येक गोष्टीवरती लक्ष देऊन होते. तर यशपालजी किनी यांचा सन्मान आहे, तो सन्मान आपण या ठिकाणी मी दिनकर मामा आदरणीय व्यक्तिमत्व दिलदार दिनकर मामा यांच्या शुभ हस्ते आपण करूयात सन्मान. शिरगावचं एक मोठे हस्ती म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातात ते आपल्या सर्वांचे लाडके दिनकर पाटील मामा. दिनकर मामांच्या शुभ हस्ते सन्मान आहेत. मायची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान पाहायला मिळतोय.
आणि नक्कीच आपण एक 2 मिनिटाचं एक हे आहे काय सांगतात त्याला स्पीच आहे. स्पीच तर झाली पाहिजे ना एवढं मोठं आयोजन केलं तर. डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब आहेत ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. नाही होणार आहे पण अजून एक सन्मान बाकी आहे. अजून एक सन्मान बाकी आहे. पवन पाटील याचा इथे सन्मान केला जाईल. एक गोड व्यक्तिमत्व आहे शिरगाव गावातील. विनंती असेल नरेन 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 पाटील यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. पवन पाटील याचा सन्मान केला जाईल. इथे पवन पाटील यांचा स्वागत सन्मान केला जातोय. नक्कीच आणि या आयोजनाबद्दल दोन शब्द पांडुरंग पाटील साहेब आहेत पांडुरंग डॉक्टर पांडुरंग पाटील या आयोजनाबद्दल आणि टीमने केलेला सपोर्ट याच्याबद्दल काय म्हणाल? आजच्या मास्टर 40+ शिरगाव गावाचं पहिलं वर्ष या ठिकाणी आम्ही साजरे करत आहोत. या पहिलं वर्ष साजरा करण्यासाठी आमच्या मनात भरपूर काही खंत होत्या. आम्हाला घास कोपरी या संघाचे प्लेयर आम्हाला नेहमी सांगायचे की काही घाबरू नका आम्ही आहोत आणि खरोखर त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यानंतर आमच्या हातून चांगलं कार्य होईल की नाही होईल याची आम्हाला खूप भीती वाटत होती. परंतु आमच्या गावचे सर्व क्रिकेट टीम जे आहेत प्रीमियर आहेत वाघोबा संघ आहेत शिरगाव टीम्स आहेत आणि आमचे काही गावचे ग्रामस्थ लोक या सर्वांनी आम्हाला या कामासाठी मदत केली. मित्रांनो हे 40+ म्हणजे काय नुसतं असं काही कुठून येणारे पेमेंट वगैरे नाहीये. हे स्वतः आम्हाला खर्चही करावा लागतो प्रत्येकाला आणि कुठल्याही टीमकडून कुठलीही देणगी घेतली जात नाहीये. आम्ही दुसऱ्या ठिकाणी खेळायला जातो त्या ठिकाणी आमची जेवणाची सर्व अशी ट्रॉफी वगैरे असं दिली जाते. सगळी सोय होते सन्मान होतो प्रत्येकाचा. त्या पद्धतीने हा एक गेम असा आहे की 40 नंतर आपल्याला या ठिकाणी खेळायला मिळते. आमचे कॉमेंटेटर नेहमी बोलतात की एक धाव स्वतःसाठी एक धाव आपल्या गावासाठी एक धाव आपल्या फिटनेससाठी. तसं मी म्हणतो की हे 40+ आहे ग्राउंड हे आपल्या गावासाठीही एक एक धाव असे म्हणायला हरकत नाहीये आणि गावचं सहकार्य आम्हाला खूप या ठिकाणी लागलेलं आहे. तसेच भगवान दादा यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. आमच्या गावावर प्रेम भरपूर दाखवलं आणि शिरगावमध्ये येण्यासाठी भरपूर टीमची इच्छा होती. काही टीमला ड्रॉप भेटला. त्याने पुढच्या वर्षी आम्ही सर्वांना या ठिकाणी खेळवण्याचा प्रयत्न करू ही एक आमची विनंती आहे. नक्कीच पण या आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवानदादा पाटील सुद्धा आहेत. त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने झाली तर 2 शब्द. शिरगाव घासकोपरी संघाने जे आयोजन केलं उत्कृष्ट आयोजन नियोजन व्यवस्थित होतं आणि ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचे खूप अभिनंदन आणि जो जिंकला त्यांचे सुद्धा अभिनंदन आणि हरला त्यांचे सुद्धा अभिनंदन. बस एवढं. भारतीय डिसेबल संघाचा खेळाडू कल्पेश पाटील या ठिकाणी असतील तर कल्पेश पाटील आपण यायचं. कल्पेश कल्पेश पाटील आहेत का? असतील तर कल्पेश पाटील आपण या ठिकाणी या. आता मला इथून आसोळे संघाचं थोडस घाई करा वेळ झालेला आहे का आम्ही घरी जाऊ हा प्रश्न त्याने सांगितलेला आहे. पण जास्त वेळ न घेता आपण लगेचच प्राईज सर्मनीच्या दिशेने वळणार आहोत. या स्पर्धेतील सुरुवातीला आपण देऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तो खेळाडू आहे ज्यानं 4 इनिंग मध्ये या मैदानावरती घेतल्यात 5 विकेट. तो खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा जो किताब आहे तो किताब दिला जाईल. अचूल कोणी आहे का? दांडेकर खेळलेलेच नाही पण दांडेकरचं नाव कसं आहे? तो खेळाडू आहे 2 खेळाडू. एक प्रल्हाद आहे पण तिथून आणखीन एक नाव आलंय महेशी नाव आलंय.
पण तो खेळाडू आहे ज्यानं या स्पर्धेमध्ये 4 इनिंग मध्ये घेतल्यात 5 विकेट. तो खेळाडू आहे श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघाचा महेश पाटील. 4 इनिंग 5 विकेट. डॉक्टर पांडुरंगी पाटील साहेब आहेत. बेस बॉलरची ट्रॉफी आहे ती मात्र आपण या ठिकाणी देणार आहोत आणि त्याचे मानकरी आहेत ते मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेतन भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहे. चेतन भोईर यांना विनंती आपण यायचं. चेतन बेस बॉलर ऑफ टुर्नामेंट महेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोबत परी आहे. महेश पाटील यांची मुलगी परी आपल्याला सोबत पाहायला मिळतात. परी मात्र ही ट्रॉफी स्वीकारते. महेश पाटील आहेत. जास्त चर्चा नाही 2 मिनिटं चर्चा होणार आहेत. बेस बॉलरचा टुर्नामेंटचा जो प्राइज आहे स्पर्धेमध्ये मिळालेला आहे कसं वाटतंय? खूप आनंद होतोय पण फायनल हरलो याचं दुःखही होत आहे. ज्या प्रकारे आचोळेचा संघ खेळलेला आहे कशा प्रकारे मनोगत व्यक्त करायला? आचोळ्याचा संघ बोलायचं झालं तर पहिल्यांदा आमच्या समोर जिंकलेला आहे पण त्याने चांगला खेळ केला. जे जिद्दीने खेळले आणि आम्ही जे खेळलो टॉस जिंकला. काल आम्ही टॉस जिंकून क्षेत्ररक्षण टॉस हरलो होतो ह्याच मॅचला आणि क्षेत्ररक्षण करून जिंकलो होतो. आमच्या समोर आता प्रेशर काय होतं का स्कोर टाकायचा त्याच्यामुळे आमची जरा फलंदाजी कमी झाली आणि पराभवाची छायेत गेलो. येस थँक्यू सो मच महेश पाटील यांना आपण पाहिलेलं आहे जे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मात्र पाहायला मिळत आहेत. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊयात या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट तो खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून सर्वाधिक धावा आल्या. एक नाव होतं ज्यानं एका इनिंग मध्ये 55 खेळल्या होत्या. उदय पाटील पण ते मैदानाच्या बाहेर आहेत स्पर्धेच्या बाहेर आहेत पण टॉप 10च्या लिस्ट मधून त्याच रेसला आणखीन एक खेळाडू होते जे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटच्या रेस मध्ये होते. ते खेळाडू आहे वन अँड ओनली मिस्टर प्रमोद पेडवी. सूरज पाटील साहेब ज्यांचाच वाढदिवस आहे. जनार्दन मामा यांचे आपण सुपुत्र पाहता सूरज जनार्दनजी पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. प्रमोद पेडवी ज्याच्या बॅटमधून सर्वाधिक धावा आल्या आहेत तो प्रमोद पेडवी ठरला स्पर्धेतील. प्रमोद पेडवी आपण पाहतो त्या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. प्रमोद जास्त काही बोलत नाही आता त्याला फक्त एक विनंती आहे बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट भेटलेला आहे कसं वाटतंय? आनंद वाटतोय. आता तो म्हणजे माझ्या जवळ आल्यानंतर ना त्याने काय माहित नाही पण डिक्शनरी मध्ये पाठ करून आलाय. आनंद होतोय मस्त वाटतंय चांगलं वाटतंय खूप जिंकलोय आनंद झाला असंच म्हणतोय तो पण माईक पण तो लांब पकडतो तिथे कोणी ऐकलं नाही पाहिजे म्हणून लांब पकडतो असंही वाटतंय. आता हा पारितोषिक मिळालेला आहे आता घरी जाऊन मला कोणाला सांगणार? साहजिकच बायकोला सांगणार. नाही नाही म्हणजे तसं नाही म्हणजे आता मुलगी असतात मुलगा असतात बाकी असतात फॅमिली असतात. काल काल माझ्याजवळ काल असे एक जण होते की त्याने सांगितलं मला जो पुरस्कार मिळालाय ना मी आधी घरी सांगणार पण घरच्या जे बाजूला त्यांनाही सांगणार. म्हणजे एका ठिकाणी सायकल भेटली त्याने काय सांगितलं मी बाजूलाही सांगणार. बाजूला का तर बाजूची आरती घेऊन येतील म्हणून त्याने सांगितलं होतं. तर अशी असतात काही कारणामे. थँक्यू सो मच. तर हे होते प्रमोद पेडवी यांना आपण पहिल्या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर जे तृतीय पारितोषिक आहे ते आपण या ठिकाणी सूरज पाटील यांचा वाढदिवस आहे. सर्व मान्यवरांना विनंती करून आपण वाढदिवसाचा सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी घेणार आहोत. आजचे वाढदिवसाच्या उत्सवावरती आपण पाहिलं तर जनार्दन पाटील मामा यांचे सुपुत्र सूरज जनार्दनजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर हा केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. हा आता दिनकर मामाने एक गोष्ट सांगितलंय. दिनकर मामाने एक गोष्ट सांगितलंय शिरगाव मध्ये आता आज सूरजचा बर्थडे आहे
पण कोणाला पार्टीसाठी काही हवं असेल दिनकर मामाला कॉल करा. दिनकर मामा तुमच्या पाठीशी खंबीर आहेत, खंबीर नेतृत्व आहेत. सूरज जनार्दनजी पाटील यांचा वाढदिवस सेलिब्रेशन आहे. तो वाढदिवस सेलिब्रेशनचा कार्यक्रम इथे केला जातोय. भिरभिर नाही तेच असतं, सूर्याचा उगवणं आणि मावळणं तेच असतं. पण 365 दिवसापैकी जो दिवस काय असतो तो दिवस म्हणजे सूरज पाटील आपला वाढदिवस. थँक्यू. सध्या बर्थडे सेलिब्रेशन आपण पाहू शकतात. आता बाकी खाली आहेत ते काय नाही सांगा, खाली एकच सांगतायत केक आमच्यापर्यंत येऊ द्या. वरती काही होऊ द्या पण केक आमच्यापर्यंत येऊ द्या. आता बाकी खाली तेच सांगतायत. तर सूरज पाटील पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर या स्पर्धेतील आपण जे तृतीय पारदर्शक या ठिकाणी देणार आहोत. तर तो संघ आहे भगवान पाटील साहेब. त्याच्यानंतर विजयदादा हरिचंद्र मामा आणि प्रभाकर रोगे साहेब. आपल्यास विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ असं दिलं जातं तृतीय पारितोषिक शिरगाव प्लस शिरगाव स्पोर्टिंग प्लस साठी हे पारितोषिक दिलं जाईल. मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील साहेब, हरिश्चंद्र पाटील मामा आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर तिथून मात्र उपस्थित आहेत विजयजी पाटील साहेब आहेत. शिरगाव संघ या, शिरगावचे संघ या. शिरगावचे सर्व खेळाडू आपल्यासाठी सन्मान चिन्ह आहेत. सर्वांनी लाईन मध्ये यायचं, लाईन मध्ये. तुम्हाला आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. शिरगाव 40+ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तृतीय पारितोषिकाचा मानकरी आहेत. आता बाकीच्या विनंती करत थोडस मागे व्हा, सर्वांनी मागे व्हा. फक्त मान्यवर मान्यवर थांबतील, मान्यवर थांबायचे. प्रभाकर रोगे साहेब थांबायचे, विजय पाटील साहेब, विजयजी पाटील थांबायचे, प्रभाकर रोगे थांबायचे आहेत आणि भगवान पाटील साहेब आपण थांबायचं, हरिचंद मामा आपण थांबायचे. शिरगावचे सर्व खेळाडू इथे सर्व बाहेर एकेकाने लाईन मध्ये यायचं, लाईन मध्ये. सुरुवातीला मी विनंती करेन भगवान पाटील साहेबांना विनंती करेन शिरगावच्या एक खेळाडूंना दिलं जाईल. विजय पाटील आहेत, हरिचंद्र मामा आहेत, प्रभाकर रोगे आहेत. शिरगावच्या संघाला पण सन्मान चिन्ह देणार आहोत, कारण की त्यांची पहिली स्पर्धा होती. प्रत्येकाच्या घरामध्ये एक आठवण राहावी म्हणून हे सन्मान चिन्ह बनवल्यात. सुरुवातीला कर्णधार डॉक्टर पांडुरंगजी पाटील आहेत, ते मात्र तिथे स्वीकारणार आहेत. त्यानंतर पुढील खेळाडू यायचंय. शिरगाव सर्वांनी यायचं, एक लाईनअप मध्ये यायचं, लाईनअप मध्ये यायचं. प्रभाकर रोगे साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. मंगेश पाटील यांना मात्र सन्मान चिन्ह सध्या दिलं जातं स्क्रीनवरती. अभिनंदन आहेत. आणि त्याच्यानंतर बाकी सर्व खेळाडू लाईन मध्ये यायचं, लाईन मध्ये यायचं. थर्ड प्राइज शिरगाव 40+ ला भेटलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर हे सन्मान चिन्ह, ते सन्मान चिन्ह मात्र या ठिकाणी दिले जात आहेत. सन्मान चिन्ह सध्या आपल्या स्क्रीनवरती दिले जातात, आपण पाहू शकता. ही सन्मान चिन्ह आहेत. मान्यवर आहेत भगवान पाटील साहेब, प्रभाकर जोगे साहेब, विजयजी पाटील, रणजितजी गिरी, हरिचंद्र पाटील, सर्व मान्यवर मंडळ आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र दिले जात आहेत. सर्व खेळाडू येतात पुढे, सर्व खेळाडूंना ही सन्मान चिन्ह दिले जात आहेत. सुरेश घरत आहेत,
साधारणतः पाटील आहेत, प्रवीण भोईर आहेत, तिथून सर्व लाईनअप मध्ये येत आहेत. ही सन्मान चिन्ह दिली जात आहेत. सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्व खेळाडूंना ही सन्मान चिन्ह आहेत, त्या स्पर्धेची आठवण म्हणून आहेत, ते दिले जातात. राजू भोईरी आहेत, अशोक पाटील सध्या स्क्रीनवरती आहेत. अशोक पाटील यांना दिले जात आहेत. त्यानंतर राजू भोईर यांना दिले जात आहेत. शेवटी तिथून विनायक पाटील आहेत, विनायक पाटील यांना देखील दिले जात आहेत. आणि तो द्वितीय पारितोषिक आहे ते आपण या ठिकाणी देणार आहोत. द्वितीय पारितोषिक देण्यासाठी पुढील पारितोषिक देण्यासाठी मी दिनकर मामा, कमलाकरजी, सर्व सर्व सुरेशजी, कल्पेश पाटील, सर्वांनी, महेश पाटील सर्व यायचं, सर्व चेतन किनी, चेतन भोईर, सर्व टीम, दिनकर मामाची संपूर्ण टीम आहे सध्या. या टीमच्या तर्फे दिले जात आहेत. सूरजजी पाटील आहेत, महेशजी पाटील आहेत, चेतन किनी आहेत, कमलाकरजी आहेत. आणि द्वितीय संघ आहे, द्वितीय पारितोषिकाचा मानकरी संघ आहे श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार संघ आहे. या स्पर्धेचा उपविजेता संघ. ही ट्रॉफी मात्र या ठिकाणी दिली जात आहेत. सध्या खेळाडू आहेत प्रभाकर जोगे, राजा पाटील, नील, महेश पाटील, परी, यतेश्वर पाटील बाल्या, किशोर किनी, राजेश ओगे सध्या थँक्यू. त्यानंतर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज आहे. मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी मी विनंती करेन शिरगावचा संघ, शिरगावच्या संघाचे खेळाडू आहेत का या, शिरगाव स्पोर्टचे खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण या. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज आपण देऊया. हे पारितोषिक आपण मान्यवरच्या सोबत देणार आहोत. कल्पेश पाटील यांना विनंती असेल आपण यायचं. कल्पेश पाटील आणि चेतन किरी सिके, एवन जोडी चेतन किरी आणि कल्पेश पाटील यांना विनंती आहेत. मॅन ऑफ द सिरीज तो खेळाडू आहे ज्यानं 4 इनिंग मध्ये धावा बनवल्या 41, ज्यानं 4 इनिंग मध्ये विकेटही मिळवल्या 4. तो खेळाडू आहे महेश पाटील सतत, प्रल्हाद, अमर दलवी सांगतायत. मला वाटतं की ओटा गँगला द्यायला पाहिजे. सगळ्यात जास्त पैसा त्यांनी लावलाय, ओटा गँगलाच द्यायला पाहिजे. जास्त पैसा त्यांनी लावलाय म्हणजे सिरीज, जेवढ्या पैशाची सिरीज आहे त्या सिरीजच्या पेक्षा जास्त पैसा त्यांनी लावलाय. हा तो खेळाडू आहे प्रकाश पाटील. आणखीन एक नाव आलंय प्रकाश पाटील यालाय. 4 इनिंग मध्ये 4 विकेट, 4 इनिंग मध्ये 41 धावा हे पारितोषिक मैदानावरती दिले जात आहेत. तो खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज हकदार, वन अँड ओनली मिस्टर प्रल्हाद दलवी वाघवादी व्यासोळे. प्रल्हाद, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. प्रल्हाद दलवीला आपण पारितोषिक देऊया. व्यासपीठावरती दिलं जाईल. कल्पेश पाटील, चेतन किरी सिके यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी दिली जाईल. प्रल्हाद आहेत, 2 मिनिटं चर्चा होईल, जास्त नाही होणार. प्रल्हादची मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळालेला आहे, कसं वाटतंय?
खूपच छान वाजतंय. आज आचोळे गावाने जी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्याला मी सार्थ ठरलेलो आहे. त्यामुळे सर्व आचोळ्याकरांचं आणि खास करून माझे मित्र विशाल पाटील यांचे सगळ्यात जास्त मी आभार मानेन की विशाल पाटील बरोबरच आमचे विजय पाटील सुद्धा आम्हाला नेहमीच सपोर्ट करत असतात. त्यामुळे सर्व गावकरी आणि माझ्या ह्या दोन खेळाडूंचे सुद्धा मी मनोमन आभार मानेन. अगेन्स्ट कोपरी होता, म्हणजे फायनलची मॅच होती. एक मैत्रीपूर्ण संबंध आपले नेहमी राहिलेले आहेत. परंतु त्याच संघाबद्दल मी महेश पाटीलला उलटा प्रश्न विचारला होता, त्यांना मी तुमच्याच संघाबद्दल विचारलं. आता इथून कोपरी संघाबद्दल तुम्ही काय सांगणार? ज्या प्रकारे महेश पाटील म्हणाले की आमचा संघ त्यांच्या समोर जिंकला नव्हता, पण ही आता आम्ही सुरुवात केलेली आहे. त्यामुळे याच्या पुढचं आता ते महेश पाटील यांना मी सांगतोय की तुम्ही बघत राहा. म्हणून म्हणून मी उलट विश्लेषण केलं होतं. त्यासाठी प्रल्हादजी आता नाही पाठवणार, मला तो सिरीज भेटलाय आधी, आता ही कोणाला दाखवणार आहात? अर्थातच घरीच दाखवणार. नाही, ओटा गँगचे तुम्ही सभासद, तुम्ही जवळपास आहात. ओटा गँग तुमच्या गावामध्ये प्रसिद्ध आहे, तर ओटा गँगचा जो सपोर्ट राहिला आहे का, त्यांच्याबद्दल काय सांगा? ओटा गँग नेहमीच आम्हाला सपोर्ट करतो. ही स्पर्धा असो नाहीतर आमच्या ट्रिपल 4 बॉईजची स्पर्धा असो, पण ओटा गँग आम्हाला नेहमीच वेळोवेळी सहकार्य सुद्धा करतो आणि सपोर्ट सुद्धा करतो. थँक्यू सो मच. मनापासून आपले आभार असतात. तर हे होते प्रल्हाद दलवी. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज, आणि पुढील पारितोषिक देण्यासाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या स्मरणार्थ आपल्याला आलंय ते कैलासवासी दामोदर रामा पाटील यांच्या स्मरणार्थ दिलं गेलंय. डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. आणि पारितोषिक देण्यासाठी डॉक्टर सोनिया पांडुरंग पाटील आणि पार्थवी पांडुरंग पाटील विनंती करा आपण पुढे यायचं आहे. पारितोषिक दिलं जाईल. विनिंग टीम मैदानावरती आहे, तो संघ आहे टीम वाघवा देवी आचोळे. फॅमिली आहे, डॉक्टरांची फॅमिली आहे, आपण यायचं. महिला भगिनीत आपण विनंती, आपण यायचं. सुरुवातीला एक कर्णधार आहे, कर्णधार एक कॅप्टन आहे, अधिक एक कॅप्टन आहे. एक फोटो घेतो, एक कॅप्टन, नंतर बाकी सर्व टीम. ही ट्रॉफी दिली जाणार आहे. प्रल्हाद दलवी सध्या कर्णधार आहेत. एकदा डाळ्यांचा गजर, जोरदार डाळ्यांचा गजर होईल. टीम वाघवा देवी 40+ आचोळे. सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम वाघवा देवी 40+ आचोळेचा संघ आपण पाहिला. या स्पर्धेमध्ये विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ही ट्रॉफी मात्र या ठिकाणी दिली जात आहेत. ट्रिपल 4 बॉयचे विशाल पाटील आहेत. संपूर्ण टीम मैदानावरती आहेत. आज प्रवीण दादा नाही कळले, पण ट्रॉफी स्वीकारण्यासाठी सध्या आलेले आहेत. आता ज्यांचा रोल होता ते चंद्रकांत आता सध्या खाली आहे. फटाक्यांची आतिषबाजी सध्या आपण पाहू शकताय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. थँक्यू विशालजी पाटील, विशाल दादा, पाले दादा, आपल्याही मनापासून आभार. जयेश दादा, आपल्याही मनापासून आभार. कारण की आपल्या माध्यमातून जे प्राइज खास करून लावण्यात आलं होतं त्याबद्दल मनापासून आभार आहेत. आणि समालोचक आपण खास करून जो उत्साह वाढवला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. इथून आपले सर्व मान्यवर आहेत, त्या सर्व मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. आपण थँक्यू भगवान पाटील साहेब. चुकून कोणाचा सन्मान सत्कार राहिला असेल तर शिरगाव 40+ वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा समाप्त झाली असं आपण जाहीर करूयात. समालोचन करण्याची संधी मला पुन्हा 2 दिवस या गावामध्ये दिलीत त्याबद्दल मी सर्व म्हणजे डॉक्टर पांडुरंगजी पाटील असतील, यशपालजी आहेत, प्रवीणजी बोईरा आहेत, राजू दादा आहेत, संपूर्ण शिरगाव 40+ संपूर्ण शिरगाव टीम मनापासून आभार व्यक्त करतोय.